आपल्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। आपल्या इथे जगामध्ये इस्रायलमध्ये पहिल्यांदा कृषी प्रदर्शनी मोठ्या प्रमाणावर असते आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या भागातून देशातून अनेक लोक इस्रायलमध्ये जातात प्रदर्शनी बघायला। पण त्या ठिकाणी जगामध्ये जेवढं कृषी क्षेत्रातला बदल आहे तो शेतकऱ्यांना पाहायला मिळतो। आपणही इथून शेतकऱ्यांना नेलो होतो एकदा, मी स्वतः काही शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो। त्यावेळी जवळपास 150 शेतकरी होते। देवेंद्र फडणवीस त्या शेतकऱ्यांमध्ये होते इस्रायलच्या दौऱ्यात। आणि आत्ता यावर्षी पण मी नाही जाऊ शकलो, पण आपल्या इथून शेतकरी गेले पण मागच्या वर्षी। आता प्रश्न असा आहे की आपल्या इथल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, ते शेवटी सक्सेसफुल प्रॅक्टिस बघितल्याशिवाय होत नाही। जसं ऊसामध्ये आपल्याकडे 15-20 टन ऊस उत्पन्न व्हायचं, आता आपल्याकडे आम्ही एवढं चांगलं आहे की आता आज मी पाहिलं 80 टन एकरी उत्पन्नाचे शेतकरी निघाले। आता आज ज्यांचं भाषण झालं त्यांनी 100 एकर उस्मानाबादचे शेतकरी होते, त्यांचा 100 एकर ऊस आहे आणि 110 टन उत्पन्न आहे, म्हणजे एकरी उत्पन्न 2.5 लाख रुपये। तर तुम्ही विचार करा 100 एकरामध्ये किती झाले, म्हणजे 3.5-4 कोटी 5 कोटीपर्यंत जातील। आणि त्याच्यातून म्हणजे ते करोडपती शेतकरी, त्यांनी सांगितलं की कसं उत्पन्न वाढवायचं। आमच्याकडे 28 नर्सऱ्या झाल्या, त्या नर्सरीवाल्यांनी 15-20 लाख रुपये कमवले। आणि आता इथल्या शेतकऱ्याला आत्मविश्वास आला की मी पण हे कमवू शकतो। त्यामुळे पुढच्या वर्षी मी झालं की 300 शेतकरी हे 80 टनाच्या वरती, कमीत कमी 200 आणि 100 टनाच्या वरती 100 शेतकरी आपण पुढच्या वर्षी आणू। दुधामध्ये आपण आता यावेळी NDDBला आणलं। गुजरातमध्ये अमूलचा टर्नओव्हर 28,000 कोटीचा आहे, NDDBचा 14,000 कोटीचा आहे। आणि आपल्या इथे विदर्भात पूर्ण बँडबाजा आहे। आपण पश्चिम महाराष्ट्राच्या नावाने खडे फोडतो। पुणे जिल्ह्यात 35 लाख लिटर दूध होतं आणि अख्ख्या विदर्भात आपल्याकडे जे दूध होतं ते 7-8 लाख लिटर होतं। काय विदर्भात सांड नाही आहे, गाई नाही आहे? म्हणजे विदर्भातल्या लोकांमध्ये काय, लोक म्हणतील दम नाही आहे की ते दूध नाही होत म्हणून। त्याच्यामुळे आपण लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे आता NDDBतर्फे आपण 47 ते 52 रुपये लिटर भाव देतो आणि ते फॅटप्रमाणे आहे। ते वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यात पॉप्युलर झाला। आता लोक गाई घ्यायला लागले, म्हशी घ्यायला लागले। आता आपण असं तंत्रज्ञान आणतो की साई, इथे गाई आहेत, त्या तुम्ही पाहिल्या की नाही मला माहिती नाही, साईवाल गीर जातीच्या गाई होत्या। आता असं रामदेव बाबांच्या मागे मी लागलो आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या हेटीला, की आपण जर ज्या साईवाल गाईचं दूध 60 लिटर आहे तिचा नंदी आपण आणला आणि त्याचं सिमेन्स काढून आपल्या 2 लिटरच्या गाईला इंजेक्ट केलं तर 20 लिटरवाली गाय तयार होईल देशी। आणि आता असा जसं बेटी बचाव कार्यक्रम आहे तसा आपण आता तंत्रज्ञान आणलेलं आहे का 90% गोऱ्याच होतील, गोरे नाही होणार। आणि ते 10,000 गाईचा प्रकल्प इथे करणार आहे। ते झालं तर आपल्या विदर्भातल्या 2 लिटरच्या गाई जर 30 लिटरवरच्या गोऱ्या झाल्या पुढे आपल्याला, तर आपल्या इथलं उत्पन्न एवढं वाढेल तर आपली इकॉनॉमी बदलेल। 8-10 हजार कोटी दुधाचं उत्पन्न वाढेल। मग आपण नागपूरला त्यांना जागा दिली, आता ते 5 टनाचं दही करतात। आता त्याने अनेक प्रयोग केले। इथे अमूलचं दूध होतं काल, त्याने स्वस्तात विकलं, इतके लोक पित होते ते फ्लेवर दूध, लोकांना आवडलं। आता महापालिकेने आमच्या 65 स्टॉल त्यांना दिल्या। मला वाटतं अमरावतीतही पण त्यांनी NDDBने काहीतरी अप्लाय केला आहे। तर हळूहळू आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आता आपण 1,35,000 लिटर दूध आपलं झालं। बरं, आपण भाव वाढवल्यामुळे बाकीच्यांचे भाव वाढले, त्यांना घ्यावे लागतात। आणि आता पुढच्या ॲग्रोव्हिजनमध्ये आम्ही ठरवलं आहे की 10 लाख लिटर आपण क्रॉस करू। तर म्हणजे आता आम्ही बांबू लावायला सांगितलं। आता तुमच्याकडे पडीत जमीन आहे तर आम्ही सांगितलं धुऱ्यावर लावा। आता एकरी बांबूचं उत्पन्न पहिल्या वर्षी 60 टन आणि नंतर 100 टन, 80 टन, 100 टन मिळेल। आणि आता सुधीर मुनगंटीवारांनी बांबूला ग्रास म्हणून मान्यता दिली, त्यामुळे फॉरेस्टची परवानगी नाही आहे। तर मी सांगितलं जेवढा बांबू तयार करा उसाच्या भावाने आम्ही विकत घेऊ, 2,500 रुपये 2,400 रुपये टन आम्ही घेऊ विकत। आणि म्हणून बांबू हे पूरक आहे, दूध हे पूरक आहे, मध आहे, नंतर आपल्या तलावामध्ये फिशिंग आहे, ब्ल्यू इकॉनॉमी, अशा शेतकऱ्याचं स्वतःचं उत्पन्न वाढवणं, एकरी उत्पादन खर्च कमी करणं, दुसरीकडे शेतीपूरक उद्योग आणि त्याचे यशस्वी प्रयोगाची माहिती इथे शेतकऱ्यांना देणं। टेक्नॉलॉजी आहे, इनोव्हेशन आहे, एंटरप्रिनरशिप, रिसर्च, या सगळ्याची माहिती देणं। आणि मागच्या वर्षी 60,000 शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेतलं। आपण 40 वर्कशॉप केले, असे हॉल्स आहेत निरनिराळे। यावर्षी जवळपास 1 लाख शेतकऱ्यांचं आपण प्रशिक्षण करायचं ठरवलं होतं। आता माहीत नाही उद्यापर्यंत काय होईल,
पण त्यातून त्यांना कळलं आणि एक आत्मविश्वास वाढला की हा जर करू शकतो तर मी का नाही करू शकत. त्यामुळे असे पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाले आणि त्यातून इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढेल. जर शेतकऱ्याला समजा आपल्याकडे 12 एकराचा कास्तकार आहे आणि त्याला एकरी 15 लाख रुपये प्रॉफिट झाला, तर त्याचा मुलगा कशाला चपराशी बनायला अमरावतीत येणार आहे. मग तो आपलं घर बांधेल, टी व्ही विकत घेईल, हिरो होंडा गाडी विकत घेईल. आता आम्ही गाडी पण आणणार आहे, पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे 100% इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन. म्हणजे 100% पेट्रोल टाका किंवा 100% इथेनॉल टाका. TVS नावाची कंपनी आहे, त्याच्या मागे लागून ते तयार केली आता ती आणणार आहे. त्यामुळे 1,500 रुपये तसेच वाचतील. शेतकऱ्याच्या मुलांनी कशाला आपले पेट्रोलची गाडी हीच वापरायची. तर इथेनॉल आता कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ, बगास, मोलायसेसपासून इथेनॉल तयार होतं. म्हणजे शेतकऱ्याच्या इंधन आता अशी फ्लेक्स इंजिनवरची गाडी आणली तर तशा टोयॅटो, होंडा, फोर्ड, मर्सिडीज, BMW या सगळ्या गाड्या ब्राझीलमध्ये फ्लेक्स इंजिनवरच्या आहेत. तर तुमच्याही गाड्या आपल्या शेतकऱ्याच्या इंधनावर चालतील. आता मी धानाच्या तणसापासून एक प्रयोग केला आहे, तो यशस्वी झाला आहे. तो असा आहे की आम्ही असं ठरवलं आहे की तणसापासून बायो CNG तयार करायचा आणि प्लास्टिकचे PVCचे सिलेंडर ट्रॅक्टरच्या मागे लावायचे. त्यालाही मान्यता मिळाली आहे. आणि त्या CNGवर STची बसही चालेल, ट्रकही चालेल आणि ट्रॅक्टरही चालेल. आम्ही पहिले ट्रॅक्टरला देऊ. तर एका ट्रॅक्टरवाल्याचे वर्षाचे 24 ते 25,000 रुपये वाचतील डिझेलच्या ऐवजी. तर टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. त्यामुळे टेक्नॉलॉजी जात आहे. ते केसापासून ते ॲम्युनो ॲसिड केला आहे, ते खूप पॉप्युलर झालेलं आहे. असंच अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इंटू वेल्थ अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ या दोन्हीच्या आधारावरचे प्रयोग आपण या ठिकाणी लोकांना दाखवले आहेत. त्याचा फायदा झाला. अमरावती जिल्ह्यात माझी विनंती आहे की आता मी सिंचनाचाही मंत्री आहे. अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भात धरणं करायला प्रॉब्लेम आहे. म्हणून जेवढ्या नद्या आणि नाले आहे त्याच्यामध्ये आता एक 6,000 कोटीची आम्ही योजना हातात घेतली आहे. ब्रिज कम बंधारा असेल. आत्ता माझ्याकडे बोंगीरवार आले होते, त्यांनी तुमच्या दर्यापूरच्या भागात आत्ताच मला ते दाखवला. तो ब्रिज कम बंधारा बांधला, वर्मानी बांधला. तो वर्मा कॉन्ट्रॅक्टरही आला होता, तो स्वप्नावाला तोही आला होता, आता माझ्याकडे जातो. तर ते असे प्रकारचे काही प्रयोग जर आपण केले तर अनेक ठिकाणी आपल्याला पाणी पण उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी इरिगेशनचा प्रश्न सुटेल. त्याच्यामुळे असे काही प्रपोजल असतात. आपण नॅशनल हायवेचे ब्रिजेस बांधतो आहे किंवा महाराष्ट्र सरकारचे ब्रिजेस आहेत किंवा जुने ब्रिजेस आहेत किंवा बॅरेजेस आहेत, खोलीकरण रुंदीकरणाचे कार्यक्रम आहेत, विहिरीचं पुनर्भरणाचे कार्यक्रम आहेत, धरणामधला गाळ बाहेर कॅपॅसिटी वाढवायचे कार्यक्रम आहेत. तर याच्यात जर आपण जोर दिला आणि अमरावती जिल्ह्यातलं सिंचन आपण 40%वर जर नेलं तर मी लिहून देतो की अमरावती जिल्ह्यात दूध वाढलं, बांबू वाढलं आणि सिंचन वाढलं तर एकही शेतकरी आत्महत्या नाही करणार. हे तुम्ही सगळे मिळून जेव्हा ठरवाल तेव्हा होईल. हे कोणा एका व्यक्तीमुळे नाही होत. त्यामुळे आपण या प्रदर्शनात जे बघून आहात त्याच्यातून त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे यशस्वी प्रयोगात करण्याकरता तुम्ही पण करा आणि इतर लोकांना मदत करा, तर नक्कीच आपलं चित्र बदलेल. मी तुम्ही आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो.